पौलाचे रोमकरास पत्र अध्याय 8 वचन 10 आणि 11 मी वाचतो, लक्ष देऊन ऐका. पण ख्रिस्त तुमच्यामध्ये असेल तर शरीर जरी पापामुळे मेलेले आहे तरी आत्मा नीतिमत्वामुळे जिवंत आहे. ज्याने येशूला मेलेल्यातून उठवले त्याचा आत्मा जर तुमच्यामध्ये वस्ती करतो तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यातून उठवले तो तुमच्यामध्ये वस्ती करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमची मरते शरीरही जिवंत करील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पौलाने रोमकरास लिहिलेल्या पत्रामध्ये तो तेथील लोकांना सांगत होता की पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने कसं चालायचं आहे. आणि तेव्हा त्याने हे वचन लिहिलेलं आहे. त्याने तेथील लोकांना सांगितलं की ख्रिस्त तुमच्यामध्ये असेल तर शरीर जरी पापामुळे मेलेले आहे तरी आत्मा नीतिमत्वामुळे जिवंत आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्याला पैकी प्रत्येकाला ठाऊक आहे, जितक्यांनी येशूवर विश्वास ठेवलेला आहे, तुम्हाला ठाऊक आहे की जेव्हा तुम्ही येशूला ओळखत नव्हतात तेव्हा तुमच्या जीवनामध्ये आजार असतील, दुःख असतील, समस्या असतील, भांडणं असतील आणि अशा अनेक गोष्टी तुमच्या जीवनामध्ये होत्या. पण तुम्हाला ते कशामुळे आलेल्या आहेत ते माहिती नव्हतं. तुम्ही दुःख कशामुळे भोगत आहात किंवा आजार कशामुळे भोगत आहात, तुमच्या जीवनामध्ये ह्या समस्या कशामुळे आलेल्या आहेत ते तुम्हाला माहिती नव्हतं. पण जेव्हा तुम्ही येशूकडे आलात आणि येशूवर विश्वास ठेवलात तेव्हा तुम्हाला कळायला लागलं की हे सगळ्या गोष्टी पापामुळे घडतात. कारण बायबल असं सांगतं की प्रत्येक माणूस हा जन्माचाच पापी आहे. म्हणजे माणसाने जन्म घेतला तेव्हाचाच तो पापी आहे. म्हणून माणसाच्या शरीरात, रक्तात पाप भिनलेलं आहे. आणि म्हणूनच बायबल असं आपल्याला शिकवतं की देवाने त्याच्या एकुलत्या एक पुत्राला, येशू ख्रिस्ताला या जगात पाठवलं अशासाठी की जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो त्याला देव पापाची क्षमा देतो आणि पापाची क्षमा मिळाल्यामुळे देव त्याला बरं करतो, देव त्याची दुःख काढून टाकतो आणि त्याला सार्वकालिक जीवनाची आशा देतो. हालेलुया, हालेलुया. म्हणजेच जो कोणी येशूकडे येतो, ईश्वर विश्वास ठेवतो, सगळ्यात पहिली गोष्ट देव त्याला पापांची क्षमा देतो. विश्वासाच्या द्वारे, विश्वास ठेवल्यामुळे देव त्या माणसाला पापांची क्षमा देतो आणि पापांची क्षमा मिळाल्यामुळे त्याच्या शरीरामध्ये एखादा आजार असेल देव ते आजार काढून टाकेल, एखादं दुःख असेल, समस्या असेल, देव ते काढून टाकतो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जे वचन आता आपण वाचलं त्यामध्ये पौल सांगत आहे ख्रिस्त तुमच्यामध्ये असेल तर शरीर जरी पापामुळे मेलेले आहे तरी आत्मा नीतिमत्वामुळे जिवंत आहे. म्हणजेच पौलाला सांगायचं आहे आपण जे ईश्वर विश्वास ठेवतो त्या प्रत्येकाने ईश्वर विश्वास ठेवल्याच्यामुळे देव आपल्याला पापांची क्षमा देतो. म्हणजेच आज आपण ईश्वर विश्वास ठेवल्यामुळे अगदी सहजपणे आपल्याला देव पापांची क्षमा देतो आणि पापांची क्षमा मिळाल्यामुळे आपण आजारातून बरं होतो. देव आपल्याला आजारातून, दुःखातून, समस्येतून बाहेर काढतो. पण अनेक वेळेला असं होतं की विश्वासणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये ते येशूवर विश्वास ठेवतात पण तरीसुद्धा ते रडत असतात, दुःखात असतात आणि ते त्या परिस्थितीतून बाहेर निघत नाहीत. म्हणून पौल पुढच्या वचनामध्ये सांगतो की ज्याने येशूला मेलेल्यातून उठवले त्याचा आत्मा जर तुमच्यामध्ये वस्ती करतो तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यातून उठवले तो तुमच्यामध्ये वस्ती करणारा आपल्या आत्म्याने तुमची मरते शरीरही जिवंत करेल. हालेलुया, हालेलुया. म्हणजे पौल देवाचं सामर्थ्य सांगत आहे. पौल देवाच्या आत्म्याच्या द्वारे देव काय करू शकतो ते सांगत आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ज्याप्रमाणे बायबल तुम्ही वाचलं असेल त्यामध्ये येशूने अनेक लोकांना मरणातून जिवंत केलं. ज्याप्रमाणे लाजराला मरून 4 दिवस झाले होते आणि येशूने कबरेजवळ जाऊन तेथे धोंड काढण्यासाठी सांगितलं आणि सांगितलं लाजरा बाहेर ये. जो माणूस मरून 4 दिवस झालेले होते तो मेलेला माणूस जेव्हा येशूने हाक दिली
तो मेलेला माणूस जिवंत झाला आणि कबरेतून बाहेर आला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून पौल सांगत आहे, जेव्हा तुम्ही येशूवर विश्वास ठेवता तेव्हा देव तुम्हाला पापांची क्षमा देतो. त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट देतो, ते म्हणजे पवित्र आत्मा. म्हणून पौलाने त्याच्या पत्रामध्ये सांगितलं आहे की जेव्हा तुम्ही येशूवर विश्वास ठेवता तेव्हा तुम्ही देहाच्या अधीन नाही तर आत्म्याच्या अधीन आहात. म्हणजेच पूर्वी तुम्ही देहाप्रमाणे वागत होतात, तुमचं शरीर ज्याप्रमाणे सांगतं त्याप्रमाणे तुम्ही वागत होतात. पण पौल नंतर सांगतो की आता तुम्ही आत्म्याच्या अधीन आहात. म्हणून तुमच्या शरीरामध्ये एखादा आजार असेल आणि दुःख असेल, समस्या असेल, तर तुम्ही असं म्हणत राहायला नाही पाहिजे हे सगळं देवाचीच इच्छा आहे, देवाची इच्छा असेल तर बरं होईल, नाहीतर जीवनात जे लिहिलेलं आहे असंच घडणार. जगातली लोक देवाला ओळखत नाहीत, त्यामुळे ते असे बोलतात. अनेक लोकांना मी बोलताना ऐकलं आहे, जो होना है वो तो होके ही रहेगा. म्हणजे जे व्हायचं आहे ते होणारच, आपण कशाला प्रयत्न करायचं, जे नशिबात लिहिलं आहे तेच घडणार. पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पौल सांगत आहे, जर ख्रिस्ताचा आत्मा तुमच्यामध्ये आहे आणि तुमच्या पापांमुळे जरी तुमचं शरीर मेलेलं आहे तरी नीतिमत्वामुळे ते तुमचा आत्मा जिवंत आहे. नीतिमत्व कोणाचं? येशू ख्रिस्ताचं. येशूने जे क्रूसावर बलिदान केलेलं आहे त्याद्वारे जेव्हा एखादा माणूस येशूवर विश्वास ठेवतो तेव्हा तो नीतिमान ठरतो. आणि म्हणून वचन सांगतं की तुमचं शरीर म्हणजे पापाने मेलेलं असेल, म्हणजे एखादा भाव कॅन्सरनी तडफडत आहे, आजारी आहे, किंवा डायबिटीस आहे, किंवा मोठा आजार त्याच्या जीवनामध्ये आहे आणि त्याला असं वाटतं की आता माझी जगण्याची आशा नाही, मी मरणार, माझं जीवन संपणार. पण वचन असं सांगतं की ख्रिस्ताचा आत्मा जर तुमच्यामध्ये असेल तर तो तुमच्यामध्ये असेल तर येशू ख्रिस्ताच्या द्वारे देव तुमच्या शरीराला, आत्म्याला जिवंत करेल. हालेलुया, 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 हालेलुया. ख्रिस्ताचा आत्मा जर तुमच्यामध्ये असेल तर जरी पापामुळे तुमचं शरीर मेलेलं आहे तरीसुद्धा वचन सांगतं देवाच्या आत्म्याच्या द्वारे देव तुम्हाला जिवंत करेल. नीतिमत्वाच्या द्वारे तुमचा आत्मा जिवंत राहील. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, म्हणून पुढे पौलाने येशूचं उदाहरण दिलेलं आहे. त्यांनी सांगितलं की जर देवाचा आत्मा तुमच्यामध्ये असेल तर ज्याप्रमाणे ज्या आत्म्याने देवाने येशूला मरणातून जिवंत केलं, येशूला क्रूसावर मारण्यात आलं, नंतर त्याला कबरेमध्ये ठेवण्यात आलं, पण बायबल असं सांगतं की देवाने त्याला मरणातून तिसऱ्या दिवशी जिवंत केलं. हालेलुया, हालेलुया. आणि त्याच देवाचा आत्मा जर आपल्यामध्ये आहे तर वचन सांगतं तुमची मर्तय शरीर देखील देव पुन्हा उठवेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, बायबलमध्ये प्रेषितांच्या कृत्याच्या पुस्तकामध्ये एक उदाहरण आहे. त्या ठिकाणी लोथ या गावामध्ये एका ठिकाणी पेत्र प्रचारासाठी गेलेला होता आणि त्यांनी पाहिले की तिथे एक व्यक्ती आहे एनेनास म्हणून. तो 8 वर्षापासून त्याला पक्षघात झाला होता. पण बायबल असं सांगतं की एनेनासने त्याच अवस्थेमध्ये, तो अंथरुणाला खेळलेला होता, त्याच अवस्थेमध्ये येशूची सुवार्ता स्वीकारली. त्यांनी येशूवर विश्वास ठेवला, म्हणजेच त्यांनी येशूला आपल्या हृदयामध्ये ग्रहण केलं. आणि जेव्हा पेत्राने त्याच्याकडे पाहिलं, एनेनासकडे, तेव्हा पेत्राने त्याच्यामध्ये ख्रिस्ताचं जीवन त्याच्यामध्ये पाहिलं. म्हणजे पेत्राला माहीत होतं की त्याला पक्षघातातून बरं होणं गरजेचं आहे. आणि म्हणून पेत्र जेव्हा एनेनासकडे पाहतो तेव्हा त्याला म्हणतो की एनेनास, येशू ख्रिस्त तुला सांगत आहे, उठ आणि आपले बिस्तर नेटके कर. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि तो उठतो आणि पूर्णपणे बरा होतो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्यावेळेला पेत्राने प्रार्थना केली नाही, त्याच्यासाठी काही विनंती केली नाही, तर त्यांनी आज्ञा दिली आणि तो बरा झाला. म्हणजे सांगायचे उद्देश असा, तुमच्या जीवनामध्ये एखादं दुःख आहे किंवा आजार आहे किंवा समस्या आहे तर तुम्ही अशा व्यक्तीसारखं वागू नका जे सतत रडतच असतात, जे सतत त्यांना काही कळतच नाही की परिस्थितीतून कसं बाहेर यायचं आहे. जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवलेला आहात तर तुमच्यामध्ये देवाचा आत्मा राहतो. तुम्ही प्रत्येक देवाच्या वचनाविरुद्ध जे काही असेल त्या परिस्थितीतून बाहेर येऊ शकता. तुमच्या जीवनात कर्ज असेल, गरिबी असेल, श्राप असेल, सैतानाचं बंधन असेल किंवा अशुद्ध शक्तीचा खूप मोठा प्रभाव असेल,
पण वचन सांगतं तुमच्यामध्ये जर देवाचा आत्मा आहे तर तुमचे मरते शरीर देखील देव पुन्हा उठवेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्ही यूट्यूबवरती काही दिवसापूर्वी एका बहिणीच्या मुलीची साक्ष पाहिली असेल. एका बहिणीने जी चंद्रपूरवरनं आली होती, तिने तिच्या मुलीची साक्ष दिली. तिने सांगितलं की तिच्या मुलीला फंगल इन्फेक्शन झालं आणि फंगल इन्फेक्शन झाल्यामुळे तिची किडनी खराब झाली, तिच्या हृदयामध्ये त्रास होऊ लागला. तसेच इन्फेक्शन पसरल्यामुळे तिच्या शरीरातली काही अवयव काम करणं बंद झाले. आणि ही बहीण यूट्यूबवरती दर आठवड्याला म्हणा किंवा रोज सिस्टरांची प्रवचन ऐकायची. आणि ह्या बहिणीने तिच्या साक्षीमध्ये सांगितलं की तिच्या मुलीची अवस्था अशी झाली होती की तिची मुलगीची तोंडातून जीभ बाहेर आली होती आणि ती जवळजवळ कोमामध्ये होती, पूर्णपणे कोमामध्ये गेली होती आणि 3 दिवस ती कोमामध्येच होती. पण ही बहीण सांगते की ती रोज यूट्यूबवर प्रार्थना पाहायची, देवाची वचनं ऐकत राहायची आणि ती म्हणत होती की प्रभू, ज्याप्रमाणे तू लाजराला 4 दिवसातून मरणातून जिवंत केलंस, तर माझा विश्वास आहे की तू माझ्या मुलीला देखील बरं करशील. आणि ती म्हणते ती हे विश्वास दृढ ठेवला तिने, म्हणजे तिने तिचा विश्वास दृढ ठेवला आणि त्याच विश्वासाप्रमाणे ती देवाकडे प्रार्थना करत राहिली, देवाकडे विनंती करत राहिली आणि देवाची कृपा तिच्या मुलीवर झाली. देवाने पूर्णपणे त्या आजारातून त्या मुलीला बरं केलं. पूर्णपणे आज ती मुलगी जिवंत आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तिच्या आईने आशा सोडली नाही. तिने सांगितलं, डॉक्टरने सांगितलं की ही मुलगी जगण्याची आशा फार कमी आहे म्हणून पण तिने विश्वास सोडला नाही, तिने धीर सोडला नाही. तर ती देवाच्या वचनाप्रमाणे प्रार्थना करत राहिली, विनंती करत राहिली आणि देवाने तिची प्रार्थना ऐकली आणि तिची मुलीला देवाने पूर्णपणे बरं केलेलं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणजेच सांगायचं उद्देश असं आहे, तुमच्या जीवनामध्ये एखादा खूप मोठा आजार आहे किंवा दुःख आहे किंवा काही समस्या आहे, तर रडत राहू नका. या वचनाचं तुम्ही मनन करा, या वचनाला तुम्ही तुमच्या हृदयात ठेवा आणि या वचनाची तुम्ही घोषणा करा. अनेक वेळेला मी लोकांना सांगतो, जेव्हा तुम्ही आजारी असाल तर भिवू नका. देवाचं वचन सांगतं की तुमच्यामध्ये जर ख्रिस्ताचा आत्मा आहे, ख्रिस्त जर तुमच्यामध्ये आहे, तर तुमचं शरीर जरी पापामुळे मेलं असेल, तुम्ही कितीही पाप केलं असेल, वाईट केलं, ज्याचा परिणाम तुमच्या शरीरावर झालेला आहे, पण वचन सांगतं ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे, तर देव तुम्हाला, तुमच्या शरीराला, तुमच्या मरते शरीराला पण जिवंत करेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्ही कोणत्याही परिस्थितीतून बाहेर येऊ शकता. तुमचे कोणत्याही जीवनात तुमच्या परिस्थिती वाईट असेल, त्यातून तुम्ही बाहेर येऊ शकता या वचनाच्या द्वारे. म्हणून हे वचन तुम्ही तुमच्या जीवनामध्ये, हृदयामध्ये ठेवा आणि त्याप्रमाणे वागायला सुरुवात करा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मी आता तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे, म्हणून पूर्ण विश्वासाने या प्रार्थनेमध्ये भाग घ्या. तुम्हाला एखादा आजार असेल तर त्या आजारी भागावर हात ठेवा किंवा हात ठेवणं तुम्हाला शक्य होत नसेल तर हात छातीवर ठेवा. या क्षणाला प्रभू तुम्हाला स्पर्श करेल आणि बरं करेल. हे प्रेमळ पित्या, या क्षणाला जितके भाऊ बहीण हे वचन ऐकत आहेत, त्या प्रत्येकाच्या हृदयावर, त्या प्रत्येकावर तुझी दया कर. त्यांच्या जीवनामध्ये जे काही दुःख आहेत किंवा समस्या आहेत, जे काही आजार आहेत, त्यातून बाहेर निघण्यासाठी तुझं आत्म्याचं सामर्थ्य त्यांना दे. त्या परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी तू त्यांना सहाय्य कर. प्रभू येशूचा महान सामर्थ्य तुमच्या उतरो. या क्षणाला प्रभू येशूचा स्पर्श तुम्हाला हो. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जात. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जात आणि तुमच्या जीवनावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येऊ. आमीन.